नेमकं आपल्यासोबत काय घडलंय? नमस्कार, मी सुयोग झरंगे, राहणार झरंगेनगर, गोंदवणे रोड, श्रीरामपूर या ठिकाणी रहिवासी असून मागील 50 वर्षापासून गोंदवणे परिसरातनं आम्ही दरवर्षी श्रीरामनवमी निमित्त भव्य असा मानाचा झेंडा मिरवणूक काढत असतो. काल दुपारी 12:30 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली आणि त्यानंतर ती मिरवणूक मार्गक्रमण करत करत दुपारी 3-3:30च्या दरम्यान सय्यद बाबा चौक या परिसरात आली. या परिसरात मिरवणूक आल्यानंतर काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी मिरवणुकीकडे बघून काही विक्षिप्त इशारे केल्यानंतर थोडा तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर मिरवणूक थोडी पुढे सरकल्यानंतर सय्यद बाबा दर्गा या ठिकाणी मी उभा होतो. त्या ठिकाणी माझ्या मागून कुणीतरी अज्ञात जिहादी व्यक्ती आला. त्याने माझ्या डोक्यात जोरदार दगडाने प्रहार केला. त्या प्रहारात मी प्रचंड मला जखम झाली. माझ्या डोक्याला सूज आली. त्यानंतर मी ती बाब माझ्या शेजारी असलेल्या 2 हेड कॉन्स्टेबलना जाणून दिली. संबंधित हेड कॉन्स्टेबल मला झालेली जखम बाजूला घेऊन त्या आरोपीला, त्या जिहादी वृत्तीच्या आरोपीला पकडण्यासाठी मशीद या दर्ग्याच्या ठिकाणी पळत सुटले. परंतु त्या दर्ग्याच्या दारात असलेल्या 3 महिला आणि 1 इसम यांनी त्या संबंधित पोलिसांना आत जाण्यासाठी मज्जाव केला. आलेले सर्व दगड आणि आलेले जे काही माझे सहकारी होते, किरण डबडे आणि माझ्या बरोबर एक मुलगा होता यश गोराणे या नावाचा, या तिघांना त्या दर्ग्यातनं आलेल्या दगडांनी प्रचंड जखम झाली. त्या यश गोराणे नावाच्या मुलाच्या डाव्या डोळ्याच्या खाली प्रचंड मोठी जखम झाली असून त्याचा डोळा जवळजवळ निकामी झाल्याचा माहिती. आणि ती दगडफेक न थांबता त्या जिहादी वृत्तीच्या लोकांनी ती दगडफेक न थांबवता प्रचंड प्रमाणात ती दगडफेक सुरूच ठेवली. यामध्ये थोडासा तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि कायमस्वरूपी गेल्या 50 वर्षापासून आम्ही ती मिरवणूक काढतो. गेल्या 10 वर्षापासून त्या भागात सतत त्या मिरवणुकीवर, त्या प्रभू श्रीरामांच्या मिरवणुकीवर, झेंड्याच्या मिरवणुकीवर, इतर निघणाऱ्या हिंदू धर्मियांच्या मिरवणुकीवर सतत त्या परिसरात त्या अतिक्रमित दर्गा या दर्ग्यातनं सतत दगडफेक होणं, विक्षिप्त हावभाव होणं किंवा मिरवणुकीला मज्जा होईल असं वर्तन होणं सतत होत असतं. दरवेळेस काही ना काही घटना घडते. याही वर्षी त्या पद्धतीने दगडफेक झाली. ती संबंधित जी दर्गा आहे ती रेल्वे प्रशासनाच्या अतिक्रमित भागात आहे. वेळोवेळी हिंदुत्ववादी संघटनांनी आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी प्रशासनाला अर्ज दिला, परंतु प्रशासनाने आजपर्यंत त्या दर्ग्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही किंवा त्या परिसरात होत असलेलं अतिक्रमण याच्यावरही प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. संबंधित अतिक्रमित दर्गा हा सध्या गुन्हेगारीचं क्षेत्र झालेलं आहे. त्या ठिकाणून सतत हिंदू धर्माविरोधी कारवाया केल्या जातात. तर संबंधित दर्गा हा प्रशासनाने लवकरात लवकर सील करून त्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा ती कायदेशीर कारवाई केली नाही तर यापुढे होणाऱ्या परिणामांना संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील. तसेच मी जी काल फिर्याद दिली आहे त्या फिर्याद देऊन आता जवळजवळ 18 तास उलटले आहेत, तरी सुद्धा अजून कुठल्याही प्रकारचे प्रशासनाकडनं कुठलीही हालचाल झालेली नाही किंवा मला कुठल्याही प्रकारच्या प्रशासनाने अजून हे दिलेलं नाही. आता यामध्ये यश गोराणे नावाचा मुलगा जो आहे तो गंभीरपणे जखमी आहे. आम्ही काल त्याला साखर कामगार हॉस्पिटलमध्ये ऍडमिटही केलं होतं, परंतु काही कारणास्तव त्याच्या घरच्यांनी त्याला आता घरी डिस्चार्ज दिलाय. पण त्याच्या डोळ्याला जी जखम झाली आहे त्याचा संपूर्ण खर्च त्या दगडफेक ज्या मशिदीतनं दगडफेक झाली त्या मशिदीच्या संबंधित लोकांनी केला पाहिजे. त्या मुलाचं जे नुकसान झाले त्याची भरपाई दिली पाहिजे आणि त्या मशिदीवर आजच्या ताबडतोब कारवाई केली पाहिजे. आणि काल आमचे कायदेशीर सल्लागार माननीय ऍडव्होकेट भारस्कर साहेब त्यांनी जी भूमिका मांडली त्याला आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि भैरवनाथ गोंदवणे मित्रमंडळाच्या वतीने पूर्णपणे समर्थन देतो. आणि ऍडव्होकेट भारस्करांच्या जो त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय, प्रशासनाने जर त्या इशाऱ्याचं गंभीरपणे दखल घेतली नाही तर आजपासून 48 तासांनी जो होणाऱ्या परिणामांना पूर्णपणे प्रशासनच जबाबदार असेल अशी मी आपल्या माध्यमाने प्रशासनाला सांगू इच्छितो.